टुडे वी डिस्कस अबाउट द डेंटल फार्मॅकोलॉजी. तर आपण आज बघणार आहोत डेंटल फार्मॅकोलॉजीचे रिपीटेड क्वेश्चन आणि हे मोस्टली रिपीट आलेले क्वेश्चन आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन इज विच आयन चॅनल इज प्रायमरीली ब्लॉक्ड बाय लोकल ॲनास्थेटिक. कोणता आयन चॅनल हे प्रायमरीली ब्लॉक होते बाय दी लोकल ॲनास्थेटिक? तर सोडियम चॅनल. आणि इन ब्रॅकेटमध्ये एक्झामची नावे दिलेली आहेत, कोणत्या एक्झाममध्ये हे विचारलेले आहेत ते पण सांगितलेलं आहे. देन तर क्वेश्चन काय म्हणते, विच आयन चॅनल प्रायमरीली ब्लॉक्ड बाय लोकल ॲनास्थेटिक? की सोडियम चॅनल. का? कारण लोकल ॲनास्थेटिक हे व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल ब्लॉक करते आणि नर्व इम्पल्स कंडक्शन प्रिव्हेंट करते. देन विच NSAID इज मोस्ट कॉमनली प्रिस्क्राइब्ड फॉर ॲक्यूट डेंटल पेन? तर आयबुप्रोफेन. हे क्वेश्चन बऱ्याचदा खूप वेळा विचारलेलं आहे आणि ते उलटून पण क्वेश्चन करतात, तर कन्सेप्ट क्लिअर असू द्या. का? तर आयबुप्रोफेन जे आहे ते फर्स्ट लाईन आहे डेंटल पेनसाठी, कारण ते ॲनाल्जेसिक आणि अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्ट शो करते. देन मोस्ट कॉमनली यूज्ड लोकल ॲनास्थेटिक इन डेंटल एक्स्ट्रॅक्शन. डेंटल एक्स्ट्रॅक्शनमध्ये मोस्ट कॉमनली यूज होणारं लोकल ॲनास्थेटिक कोणतं? तर लिडोकेन. विच वॅसोकन्स्ट्रिक्टर इज कॉमनली कंबाईंड विथ लिडोकेन? लिडोकेनसोबत कोणतं वॅसोकन्स्ट्रिक्टर हे कॉमनली कंबाईन केलं जाते? तर ॲड्रिनालिन. का? कारण ॲड्रिनालिन हे प्रोलॉंग करते ॲनेस्थेशिया आणि ब्लिडिंग रिड्यूस करते. ड्रग ऑफ चॉईस फॉर इन्फेक्टिव्ह एंडोकार्डिटिस. जे इन्फेक्टिव्ह एंडोकार्डिटिस आहे त्याच्यासाठी ड्रग ऑफ चॉईस कोणता असते? बिफोर डेंटल एक्स्ट्रॅक्शनच्या बिफोर, तर अमॉक्झिसिलिन. अ पेशंट ॲलर्जिक टू पेनिसिलिन. हे जे क्वेश्चन आहे ते बऱ्याचदा घुमून फिरून विचारलेलं आहे. तर पेनिसिलिन, जर फक्त पेनिसिलिन जर आलं तर आन्सर काय असणार? क्लिंडामायसिन. कारण पेनिसिलिन ॲलर्जी आहे ते आपण क्लिंडामायसिनचा आपण यूज करतो. देन विच ड्रग कॉमनली कॉज जिंजिवल हायपरलॅप्सिया? कोणता ड्रग हे जिंजिवल हायपरलॅप्सिया कॉज करतो? तो फिनॅटॉइन. आता ड्राय माउथ म्हणजेच काय? झेरोक्स्टोमिया. आणि कॉमनली कॉज होते बाय दी ॲट्रोपिन. ड्रग युज्ड फॉर ओरल कॅन्डिडियासिस. ओरल कॅन्डिडियासिससाठी कोणता ड्रग यूज करतात? तर नायस्टॅटिन. मोस्ट इफेक्टिव्ह माउथवॉश फॉर प्लॅक्यू कंट्रोल. प्लॅक्यू कंट्रोलसाठी मोस्ट इफेक्टिव्ह माउथवॉश कोणता आहे? क्लोरहेक्झिडिन. मेट्रोनिडाझोल हे मेनली इफेक्टिव्ह आहे अगेन्स्ट द ॲनारोबिक बॅक्टेरिया. हे पण क्वेश्चन बऱ्याचदा घुमून फिरून विचारलेलं आहे. पुढे पण याचे सेम क्वेश्चन तुम्हाला दिसतील जे की थोडे कन्फ्यूज होतील, ते पण तुम्ही एकदा रीड करून घ्या. आणि हे सर्व क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तर हे तुम्ही करायलाच पाहिजे. विच क्लास ऑफ ड्रग मे कॉज ऑस्टिओनेक्रोसिस ऑफ जॉ? तर कोणता ड्रगचा क्लास हे ऑस्टिओनेक्रोसिस जे आहे ते कॉज करते? तर बाय फॉस्फोनेट. आणि हे जे क्वेश्चन आहे ते मोस्ट म्हणजे न्यू क्वेश्चन आहे, ट्रेंड क्वेश्चन आहे. तर हे रिसेंट फार्मासिस्ट MCQमध्ये विचारलं गेलेलं आहे. देन प्रिफर्ड ॲनाल्जेसिक फॉर डेंटल पेन इन पेप्टिक अल्सर डिसीज. पेप्टिक अल्सर डिसीजमध्ये प्रिफर्ड ॲनाल्जेसिक कोणता आहे? पॅरासिटामॉल. आणि तेच डेंटल पेनसाठी कोणता आहे? हे दोन क्वेश्चन कन्फ्यूज होतील. डेंटल पेनसाठी आयबुप्रोफेन आणि पेप्टिक अल्सरसाठी आहे पॅरासिटामॉल. कॉमन टॉपिकल ॲनास्थेटिक इन डेंटिस्ट्री. डेंटिस्ट्रीमध्ये कॉमन टॉपिकल ॲनास्थेटिक आहे बेन्झोकेन. मोस्ट कॉमनली प्रिस्क्राइब्ड फॉर रिकरंट ॲफॅथस अल्सर ट्रायॲमिसिनोलोन ओरल पेस्ट. देन सिव्हिअर टॉक्झिसिटी ड्यू टू लोकल ॲनास्थेटिक इज ट्रीटेड विथ. लोकल ॲनास्थेटिकमुळे जे सिव्हिअर टॉक्झिसिटी होते ती कशाने ट्रीट केली जाते? लिपिड इमल्शन थेरपीनं. देन मॅक्झिमम रिकमेंडेड डोस ऑफ लिडोकेन विथ इपिनेफ्रिन इज. इपिनेफ्रिनसोबत जे मॅक्झिमम रिकमेंड डोज राहते ते किती राहते? 7 mg/kg. इपिनेफ्रिन हे ॲड केले जाते लोकल ॲनास्थेटिकसोबत. का? कारण वॅसोकन्स्ट्रिक्शन जे आहे ते प्रोलॉंग ॲक्शन देते. विच लोकल ॲनास्थेटिक हॅज हायेस्ट कार्डिओ टॉक्झिसिटी? बुपिओकेन. जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल आणि अजून जर क्वेश्चन प्रॅक्टिससाठी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये येस म्हणून टाईप करा. मी ते पण तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि एक वेगळा प्रॅक्टिससाठी स्पेशली एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल याच टॉपिकवर. Amide local anesthetic are metabolized in liver. Then which nerve fiber are blocked first? कोणतं nerve fiber firstly block होते? तो pain fiber. NSAIDs produce analgesia by inhibit
कॉक्स एन्झाईम. NSAID जे आहे ते ॲनाल्जेसिया प्रोड्यूस करते. का? कारण ते कॉक्स एन्झाईमला इनिबिट करते. ड्रग कॉमनली यूज्ड फॉर पोस्ट ऑपरेटिव्ह डेंटल पेन. पोस्ट ऑपरेटिव्ह आताच बघलं डेंटल पेनसाठी कोणताही यूज करतो आपण. डेंटल पेनसाठी आपण आयबुप्रोफेनचा यूज करतो. देन ड्रग प्रिफेअर्ड फॉर ओडोंटोजेनिक इन्फेक्शन इन पेनिसिलिन ॲलर्जिक पेशंट. तर हेच क्वेश्चन परत आलेलं आहे. तर आन्सर काय? सेम, क्लिंडामायसिन. ड्रग यूज्ड इन मॅलिग्नंट हायपरथर्मिया. डॅन्ट्रोलिन. नायट्रस ऑक्साईड हे मेनली यूज होते सिडेशनसाठी. बेन्झोडायझेपाईन हे यूज होते सिडेशन आणि अँझायटी रिडक्शनसाठी. देन इम्पॉर्टंट पॅरामीटर बिफोर एक्स्ट्रॅक्शन पेशंट ऑन वारफारिन. तर INR मेन कन्सर्न इन पेशंट टेकिंग ॲस्पिरिन. तर ॲस्पिरिन घेताना पेशंटचं मेन कन्सर्न काय राहते? तर इन्क्रीज करते ब्लिडिंग. पर्पज ऑफ फ्लुराईड वार्निश. फ्लुराईड वार्निशचं पर्पज आहे इनॅमल रिमिनरलायझेशन आणि फ्लुराईड जे आहे ते प्रिव्हेंट करते डेंटल कॅरीज बाय दी रिमिनरलायझेशन ऑफ इनॅमल. थँक्यू. जर तुम्हाला अजून काही पण डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी आन्सर नक्की देईल. आणि असंच सपोर्ट करत राहा. व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.